तुमच्या घरच्या लहान मुलांनाही वारंवार सर्दी आणि पडसाचा त्रास होतो का? त्याची आयुर्वेदानुसार काय कारणं असतात हे या व्हिडिओत जाणून घेऊयात. नमस्कार, मी डॉक्टर मल्हार मिस्त्री आणि मी देणार आहे तुम्हाला आरोग्याच्या काही टिप्स. तर लहान मुलांचा 15 ते 16 वर्षापर्यंत हा कफाचाच काळ असतो आणि त्यांच्या शरीरात कफदोषाचंच प्राधान्य असतं. हे त्याच्यामागचं मुख्य कारण आहे आणि याच कारणांमुळे त्यांना जंताचे त्रास हे कायम होत असतात. आता तुम्ही जरी दर 6 महिन्याला मुलांना डिवर्मिंगचं औषध देत असाल तरी सुद्धा बरेचदा लहान मुलांच्या पोटात जंत असतात आणि ते आयुर्वेदिक औषध दिल्यावर पडलेले अनेक पेशंट्समध्ये मी बघितलेली आहेत. तुमच्या मुलाच्या गालावर किंवा नखांवर पांढरे डाग असतील, झोपेत तो बोलत असेल किंवा दात खात असेल किंवा बेड वेटिंगचा इश्यू असेल, तर ह्याच्यासाठी आपण आयुर्वेदिक दृष्टिकोनातनं आयुर्वेदिक औषधं वापरून कृमींची म्हणजे जंतांची चिकित्सा केली की हे सगळे प्रॉब्लेम्स आणि वारंवार सर्दी होण्याचा प्रॉब्लेम हा सॉल्व्ह होत असतो. त्यामुळे तुमच्या मुलाला वारंवार सर्दी होत असेल तर त्याचं कारण फक्त ॲलर्जी नसून पोटातले जंत असू शकतं आणि त्याच्यासाठी तुम्ही व्यवस्थित आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेतली पाहिजे. अशाच आरोग्याच्या टिप्ससाठी फॉलो करा मेधामृत आयुर्वेद.